बारामती आणि कार्याध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपस्थितांना संबोधित करतील। नमस्कार। माननीय खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत असे श्री शशिकांत शिंदेजी, वहिनी, आपल्या सगळ्यांचेच सहकारी बाळासाहेब पाटीलजी, सुनील माने, सुभाषराव शिंदे, प्रभाकर देशमुख, वैशालीताई, त्यांचा सारंग दादा, संजनाताई, प्रदीप विघाने, दीपक बापू पवार, तेजस शिंदे, शिवराज महाडिक, साहिल शिंदे, किशोर बापू, अरुण अप्पा माने, मास्कर कदम, राजाभाऊ जगदाळे, सतीश चव्हाण, कविता मेत्रे, दिलीप आहेरकर, राजू काका भोसले, रमेश उंबाळे, अजय बापू कदम, नागेश जाधव, नरसिंहरावजी दिलसेकर, निवेदक विठ्ठलराव माने, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच शशिकांत शिंदेजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। आणि आज इथला उत्साह बघून ते एकूण 60 वर्षाचे आज झालेले आहेत, पुढच्या वर्षी 60 वर्षाचे येणार। मी महाराष्ट्राला शब्द देते की त्यांच्या पुढच्या वाढदिवसाला त्यांचा सत्कार करण्यासाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल, हे मी आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे। कोणतरी आल्याशी कारण, तुम आम खाओ पेड़ मत गिनो। मी इथे विचार करत होते की बाळासाहेबांना मी विचारलं की इथे कोण कोण निवडून आलं। तात्या इथून पहिल्यांदा निवडून आले, त्याच्यानंतर आपण श्रीनिवास पाटील साहेबांना 2 वेळा निवडून दिलं, नंतर उदयनराजेंना 2 वेळा निवडून दिलं, नंतर पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांना निवडून दिलं। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हापासून जन्म झाला त्यावेळीपासून ह्या भागाने एकच पक्षाला मतदान केलंय, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। तात्या असतील, श्रीनिवास पाटील असतील, यांनी अतिशय उत्तम काम आधी फील्डवर केलं। तात्यांचं काम मी लांबून पाहिलं आहे पार्लमेंटमध्ये, पण तात्यांना खूप जवळून मी पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक पक्ष नाही, एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात चढ उतार येत असतात, पण हे कुटुंब नेहमीच सर्वसामान्य मायबाप जनतेबरोबर असतं। आणि ज्या जनतेने आदरणीय पवारसाहेबांना 6 दशक जे प्रेम दिला, आशीर्वाद दिला, त्या सातारकरांसमोर मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। 60 वर्षाचा हा संघर्ष, प्रेम आणि हा संपूर्ण भाग हा माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा आणि एक इमोशनल भाग आहे। कारण का ज्यांना माझे वडील गुरु मानतात, ज्या पदस्पर्शाने पावन झाली ही सगळी भूमी आहे, ज्याचा उल्लेख पाटील साहेबांनीही केला की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांच्या संस्कारात चौकटीत आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं। काही लोक आता त्यांचा फोटो वागायला लागले, पण फोटो वापरून कृतीमधून दिसत नाही, ते संस्कार झालेले पाहिजेत, नुसता फोटो लावून कामं होत नाहीत। पण ठीक आहे, चव्हाणसाहेब आहेतच तेवढे मोठे, त्यांनी फोटो लावला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे। पण एक तुम्हाला सांगते, आजही महाराष्ट्रामध्ये फोटो कोणी चव्हाणसाहेबांचा लावते, पण त्यांचा मानसपुत्र हा एकच आहे आणि त्याचं नाव शरद पवार आहे, हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही। मी परवा त्यांच्यापैकी एक ग्रस्त मला मंत्रालयात भेटले होते। म्हटलं तुम्ही सगळं घ्या, ती अदृश्य शक्ती आहे नाही तर महाशक्ती आहे, ती तुम्हाला देईल पण सगळं। कारण का आज महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठं कट कारस्थान चाललंय। मला मगाशी सातारच्या प्रेसवाल्यांनी प्रश्न विचारला की ते बाबा अत्राम असं बोलले, तुमचं काय मत आहे? म्हटलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आधी होते आणि पक्ष सोडून गेलेत, किंवा उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे होते ते त्यांचा पक्ष सोडून गेलेत, त्यांच्या विरोधात काहीही बोलणार नाही। याचं कारण असं की ते जे कृती करतायत ना, ती त्यांची कृती नाहीच आहे।
ही जी अदृश्य शक्ती आहे किंवा ही महाशक्ती आहे दिल्लीची, महाशक्ती MS आणि अदृश्य शक्ती AS. मी फक्त शॉर्टमध्ये समजून सांगायला, बाकी कोणी कुठलेही चुकीचे अर्थ काढू नये. मी आपलं शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजायचा प्रयत्न केला. त्यामुळे अदृश्य शक्ती जी आहे ही महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांनी पक्ष सुरू केला. हयात असताना उद्धवजींना दिला. ह्या सगळ्या लोकांनी उद्धवजींना नेता मानलं. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा लढले. आणि आज या अदृश्य शक्तीने काय शिवसेनेचं केलं हे तुम्ही सगळे बघताय. आणि मी कधी गटबीट बोलत नाही. माझ्यासाठी एकच शिवसेना आहे आणि त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच आहेत, बाकी सब नाही अपने को पाता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट वेगळा झाला. ठीक आहे, आता लढाई सुप्रीम कोर्टात चालली आहे, बहुत मजा आ रहा है. मी कधी सुप्रीम कोर्टात गेलेच नाही. या निमित्ताने जायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आणि गमतीचा भाग असा झाला तिथे गेल्यावर की तो समोरचा वकील आहे त्यांच्या बाजूचा, तो कोण निघाला तर सदानंद सुळेंचा वर्गमित्र. म्हणलं तुम्हाला दुसरा वकील नाही मिळाला एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये त्यांना एक वकील मिळू नये, तो माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच मिळाला. पण आपलं काही सेटिंग बिटिंग नाही. मी त्याला म्हटलं की बाबा रे, तू तुझा क्लायंटचं काम कर, मी माझी लढाई कोर्टमध्ये असताना ताकदीने लढू. संध्याकाळी तू आणि सदानंद काय टाइमपास करायचा आहे तो करा. पण योगायोग बघा, जिथे जिथे ते काही ना काहीतरी निघडून येतं तिथे आपलं काहीतरी कनेक्शन असतं कुठे ना कुठे. सुप्रीम कोर्टात लढाई होईल ती होईल. आता इलेक्शन कमिशनमध्ये लढाई झाली, त्या दिवशी पवारसाहेब स्वतः गेले होते. मला गंमत अशी वाटली की ज्यांना पक्ष हवा आहे त्याचं कोणच नव्हतं, आणि ज्यांनी पक्षाला जन्म दिला तो तिथे मात्र तिथे 5 तास बसून होता. लक्षात ठेवा, मी एक आई आहे. मला माहिती आहे की जन्म जेव्हा आपण देतो ना, सगळ्या महिला इथे बसल्या आहेत. 10 पोरं रडली ना तरी आपलं पोराचा सूर त्या आईला माहिती असतो. तिला माहिती असते हे मूल आपलंच आहे. तसंच आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नातं आहे. कोणीही काही काढून दे आणि अदृश्य शक्ती देऊ दे, पण त्याचा माय बाप राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आहे आणि त्या माणसाचं नाव शरद पवार आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि त्याची ताकद तुम्ही आहात. पवारसाहेबांची ताकद आम्ही कोणी नाही आहोत, त्यांची ताकद, त्यांचं टॉनिक हे तुम्ही सगळे आहात. सगळे लोक विचारतात की कसं काय एवढं वय बी, मगाशी पण कोणीतरी ते म्हणले की एवढ्या वयात त्यांचं वय बी काय नसतं. तुम्ही जोपर्यंत त्यांच्याबरोबर आहात ते 100 पण गाठतील, काय गॅरंटी नाही त्याची. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आहे, आमचा काहीच रोल नाही त्याच्यात. ते आमच्यात असले की जरा स्लो असतात, तुमच्यात असले की ते जास्त टॉनिकमध्ये असतात. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं हे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे. शिवसेनेचं केलं, राष्ट्रवादीचं केलं, हे तर त्या अदृश्य शक्तीने केलं, पण भारतीय जनता पक्षाला पण सोडलं नाही. देवेंद्र फडणवीसांचे हाल, 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे होते त्यांना. 105 आमदार निवडून आणले, 10 मार्क मिळाले. त्याच्यानंतर त्यांना CM नाही केलं, डेप्युटी CM केलं, 5 मार्क काढून टाकले, 5 मार्क दिले 10 पैकी. त्याच्यानंतर आणखीन एक उपमुख्यमंत्री, 2.5 मार्क. सर तुम्ही शिक्षक आहात ना, किती पासला लागतात मार्क? 35. 2.5 म्हणजे फेल. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरही ह्याच अदृश्य शक्तीने घात केला आहे. आणखीन एक व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. गडकरी साहेब अतिशय चांगले मंत्री, आमची सगळ्यांची कामं करतात. जाहीरपणे मी हे म्हणते, मी तर पार्लमेंटमध्ये पण म्हणते की गडकरी साहेब हा असा एक मंत्री आहे जो पक्ष बघत नाही, तो विकास बघतो. त्याच्यामुळे गडकरी साहेबांबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. पण गडकरी साहेबांचेही अधिकार काढण्याचं पाप याच अदृश्य शक्तीने केलं आहे. आता 2 एक राष्ट्रवादी, एक शिवसेना आणि 2 भारतीय जनता पक्ष, हे सगळ्यांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजे ते सगळे मराठी आहेत. आणि या सगळ्या मराठी माणसांचं कंबळ न मोडण्याचा पाप एकच अदृश्य हात करतोय. आणि माझी लढाई
ह्यांच्याबरोबर नाही आहे, माझी लढाई त्या अदृश्य हाताबरोबर आहे. जेव्हा पाटील साहेब म्हणतात ना की जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा ह्याच सह्याद्री धावून गेल्या. जर चव्हाण साहेबांचे संस्कार माझ्यावर झाले असतील तर पूर्ण ताकदीने ह्या अदृश्य शक्ती जी महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते त्यांना नाही दिल्लीवरनं हलवलं ना तर नाव माझा सुप्रिया सुळे नाही, हे सगळ्यांनी लक्षात. किती कष्ट करायला लागले ते करू. मी नेहमी विचार करते, परवा मी कुणाला तरी सुप्रीम कोर्टात बाहेर भेटले तेव्हा रागवले. जितेंद्र आव्हाड म्हणतात, अगो बा मला माहितीच नव्हतं तुम्ही एवढं कडक बोलू शकता. म्हणलं मलाही माहिती नव्हतं. मी कधी कडक एवढं बोलतच नव्हते, कधी वेळी आली नव्हती. कामाचा निर्णय झाला होता, दिल्लीत सगळं मी बघायचं, महाराष्ट्रात यांनी सगळं बघायचं सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात कधी फार लक्ष घातलंच नाही. आपलं मतदारसंघ भरा आणि आपली दिल्ली भली. पण ज्या पद्धतीने या अदृश्य हाताने महाराष्ट्रावर घात केलाय, माझ्याकडे काय मार्ग होता दुसरा? इतके वर्ष पक्षात काम करते, कोणीही सांगावं मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक खासदारकीचं तिकीट दुसरं काही मागितलं होता का? एक खासदारकीचं तिकीट, ओनली वन. बारामती लोकसभा मतदारसंघात एक ना. कधी एकाची बदली मागितली काय? जो दिल त्याच्याबरोबर मी काम केलं 18 वर्ष. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. मला काय, मला काही लग्न करून नांदायचं नव्हतं, मला काम काढायचं होतं. आणि मी चांगली टीम प्लेअर आहे, मी कुणाबरोबरही काम करू शकते. कारण का आपल्याला लोक आहे, मी राजकारणात कशासाठी आले? मी सुप्रीम कोर्टाची पायरी चढायला नाही आले हो, आणि मी ना हक्कासाठी आले. मी सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आले. हे माझं ध्येय लक्षात आहे. आजही मी स्वतःला ते सांगते. आणि मी त्यांच्यावर पण फार टीका करत बसणार नाही आहे. कारण का तुम्हाला असं वाटेल तर ठीक आहे, हे तुमचं झालं, आमच्यासाठी काय? आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे काय करणार आहे हेही मला तुम्हाला सांगायचं. पण सांगताना 2-3 गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. कारण का इथे मी आधीच्या भाषणांमध्ये शिंदे नावाच्या ग्रहस्थांबद्दल काही गोष्टी ऐकल्या. शिंदे नावावर मला टीका करताना हात जरा आवरावा लागतो. याचं कारण असं, माझ्या जन्मदातीचं नाव प्रतिभा शिंदे होतं, आता प्रतिभा पवार झाले. त्याच्यामुळे शिंदेंबद्दल बोलताना गैरसमज नसावा, माझा आजोळ शिंदे आहे. पण ते इथले नाही, तर ते घाटावरचे इथले नाही. पण ज्या शिंदे एक आमदार म्हणून जे इथे काम करतात असं कानावर आलं. मग मी विचारलं त्यांना की अहो तेच आहेत का ज्यांची, म्हणजे मी बोलू नये मी एक महिला आहे म्हणून, पण ज्यांनी चुकीची भाषा अधिकाऱ्यांना वाढली तेच काय ते महेश शिंदे? तर मला व्यासपीठावर कोणीतरी सांगितलं, हो तेच महेश शिंदे. कुठलाही लोकप्रतिनिधी जर सरकारी जे लोक आहेत त्यांच्या विरोधात वाईट भाषेने बोलत असेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि सातारकरांची नाहीच नाही. सुसंस्कृत सातारा आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, आत्ता ते सत्तेत आहेत, 10-1 महिने राहतील अजून. पण मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की 10 महिन्यात पण खूप महिने असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही कार्यकर्त्यावर, एकही चुकीची पोलीसची केस केली आणि ते माझ्या कानावर आलं ना तर गाठ ह्या सुप्रिया सुळेची. खोट्या केसेस, आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करायच्या नाहीत. आणि तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट बघा, त्या भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पण पोलिसांचे फोटो माझ्याबरोबर जास्त असतील. कारण का आपले उलटे धंदे नसतात. माझ्या मतदारसंघात कुठल्याही पोलीस ऑफिसरला विचारा, भानगडी नसतात, कधी चढत नाही तिकडे. उगाच ते विरोधात आहेत, सत्तेत आहोत म्हणून चुकीचा पोलीस यंत्रणेचा वापर कधीच आम्ही केला नाही. आणि पोलीस यंत्रणा ही मायबाप तुमचे कष्ट करून आपले पोलीस येतात, त्यांना पण असं फालतूगिरी आवडत नाही. ही आपलीच शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, कोण आहेत? आणि जे आता पोलीसवाले भेटतात ना त्यांची भरती कोणी केली आहे माहिती आहे? माझे ज्येष्ठ बंधू. मी अभिमानाने सांगते की आजची जे पोलीस इथे आहेत विचारून बघा, त्या ज्या युवा मुली आहेत बघा त्या बसत्यात तिकडे, त्यांची भरती जेव्हा झाली असेल तेव्हा माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री होत्या त्या काळातले आहे की नाही? ते बघा दोघी हो म्हणतायत. आबाच्या वेळेच्या आत ना दोघी. ही कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेत आणि कधी पोलीसचा गैरवापर केला नाही, उलटे धंदे आपण केले नाही आणि कधी करणारे नाही. आपलं राजकारणच नाही. आपलं राजकारण काय? त्याच्यामुळे मला या शिंदे म्हणजे आमच्या आईचे शिंदे नाहीत बाबा. आमची आई भाषण ऐकत असेल ती नाराज होईल. हे वेगळे शिंदे आहेत, स्थानिक कोणीतरी. तर त्यांनी जी गोष्ट केलेली आहेत हे आपल्याला मान्य नाही आहेत.
आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान देतो, तर का देतो? 2024मध्ये का आम्हाला मतदान तुम्ही द्यावं? मी सगळ्यांना नेहमी सांगते, फक्त त्यांना टीका करण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. आता आईसची एक गोष्ट, आता इथे पोचलंय का नाही आईस, आईस माहिती आहे का तुम्हाला काय आहे? आईस नाही माहिती. आईसचा अर्थ माहिती आहे का कुणाला? आईस म्हणजे बर्फ. बर्फाचं स्पेलिंग माहिती आहे का? आईसचं स्पेलिंग माहिती आहे का कुणाला? ICE. I फॉर इन्कम टॅक्स, C फॉर CBI आणि E फॉर. आता मला खरं सांगा, खरं बोलायचं, 10 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? 10 वर्षापूर्वी CBI माहिती होतं का? इन्कम टॅक्स माहिती आहे, कारण का आपण सगळे भरतो. मी तरी भरते, तुम्ही भरता ना. पण CBI आणि इन्कम टॅक्स कुणाला माहिती होतं? कुणाला माहिती नव्हतं. त्याचा गैरवापर करून ज्या पद्धतीने आज घरं फोडतात, पक्ष फोडतात, ह्याच्या विरोधात ही लढाई आहे. एका बाजूला आम्हाला सगळ्यांनाच, आणि हे सगळे जे व्यासपीठावर बसलेत ना त्यांच्या वतीने मी बोलते, एका बाजूला संघर्ष होता आणि दुसऱ्या बाजूला सत्ता होती. हे व्यासपीठावर सगळ्यांनी सत्ता सोडून संघर्षाचा मार्ग भिडलाय. खरंच यांचं किती कौतुक केलं. काय आहे आपल्याकडे? त्यांना फक्त खरेपणा आहे, सत्ता आहे नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू, लोकांना विश्वास बसत नाही. मला नाही त्या सत्तेचं एवढं प्रेम. सत्ता काय असते? सत्ता हे फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. एवढंच आहे ते साधन. किती लोकांकडे सत्ता आहे? तुमच्या पण इथल्या एका नेत्याकडे सत्ता आहे, तुमच्याच जिल्ह्यातले मंत्री पण आहेत. मला त्यांचं नाव नाही घ्यायचं, पण त्यांच्याकडे असं एक डिपार्टमेंट आहे की ज्याच्यातून ते डिपार्टमेंटची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहेत. मला विचार करा, असलं डिपार्टमेंट पाहिजे का तुम्हाला? विचार करा, तुम्हाला काय पाहिजे तुमच्या मुलांसाठी? दारूची दुकानं पाहिजेत का शाळा पाहिजेत? हे 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 खोके ट्रिपल इंजिन सरकार, मी त्यांना खोके सरकार पण म्हणते आणि ट्रिपल इंजिन पण सरकार. ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे हे. काय आपलं नाही. हां, जाऊ दे, कशाला आपली रिक्षा आमच्या जिल्ह्यात बनते, नका नावं ठेवू त्याला. आणि चांगली आहे ती बिचारी रिक्षा, चांगली आहे. पण मला विचार करून तुम्ही सांगा की या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये 1.25 वर्षात तुमच्या पत्रात काय पडलं? तुम्ही सगळे शेतकरी आहात ना. कांद्याला भाव आला नाही, टमाट्याला भाव नाही, दुधाला भाव, मग साखरेला भाव. आणि सगळ्यात जास्त मी लढले असेल ते पियुष गोयल, माहिती आहेत का तुम्हाला? पियुष गोयल वाणिज्य मंत्री आहेत या देशाचे. 5 महिन्यापूर्वी मी त्यांना ट्विट करून सांगितलं होतं की कांद्याचे भाव पडणार आहेत, आत्तापासून सांभाळा, अडचण होईल. मला म्हणले ते काय कळते सुप्रिया सुळेंना कांद्याबद्दल? बघा आमचं सरकार 40% टॅक्स लावलाय. किती? 40. या देशातले सगळ्यात पैसेवाले लोक आहेत ना, ते पण 40% टॅक्स भरत नाही. पण तुम्ही शेतकऱ्यांना टॅक्स लावायचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि दिल्लीच्या सरकारने केले. म्हणून मी सातत्याने सांगते, माझी लढाई यांच्याशी नाहीच आहे, माझी त्या भारतीय जनता पक्षाची लढाई आहे. आणि त्याला उद्धवजींनी चांगलं नाव दिलं आहे, भ्रष्ट जनता पार्टी. मी आत्या म्हणून उद्धवजींची परवानगी घेऊन अजून नाव त्यांना घेते. ती भ्रष्ट जनता पार्टी नाही आहे, ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. याचं कारण भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गेले. मी हा विषय खरं तुमचा नाही आहे, पण कोल्हापूर जवळ आहे. आणि जर ते काय घाडगेंचं फर्स्ट नेम काय आहे? ते घाडगे नाही का कोल्हापूरचे, काय त्यांचं नाव? समरजित घाडगे. मला समरजित घाडगेंना विचारायचं, इथे आलेच आहे म्हणून कोल्हापूरला सभा येईन तेव्हा बोलीनच. समरजित घाडगे काय बोलायचे हो की हे सगळे भ्रष्ट आहेत, भ्रष्ट भ्रष्ट. पालकमंत्री झाला तेव्हा चाललं का हो त्यांना, त्या समरजित घाडगेंना? मग समरजित घाडगेंना मला 2च प्रश्न विचारायचे आहेत आणि सूचना द्यायच्या आहेत की समरजित घाडगे जवाब दो. जर ते आरोप खरे असतील तर सिद्ध करून दाखवा आणि मग शिक्षा झाली पाहिजे. पण जर ते खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की हे खोटे होते आणि तुम्ही भ्रष्ट नाही आहात. दोन्ही बाजू नाही चालणार. तशीच एक केस नाशिकची आहे. त्या अंजली दमानिया माहिती आहे का कोणाला? अंजली दमानिया आरोप करतात. परवा अंजली दमानियांनी आरोप केला होता. अंजली दमानिया असं म्हणले आहेत की ह्याच भ्रष्ट जुमला पार्टीने एक GR काढलाय
आणि ते देवेंद्रजींचं नाव घेऊन बोललेले आहेत की एक GR काढले आहेत आणि त्या GRमध्ये ते नाशिकचे गृहस्थ आहेत त्यांचं नाव त्यांनी घेतलं आणि सांगितलं की त्यांनी भ्रष्टाचार केला आहे पण त्याची इन्क्वायरी नाही आहे, तुम्ही तो GR करत नाही आहात, त्याची अंमलबजावणी होत नाही. मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की तो अंजली दमानिया जो GR म्हणतायत तो आहे का नाही आहे, असला तर त्याची अंमलबजावणी का होत नाही आहे आणि नसला तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे की या नाशिकच्या गृहस्थांमुळे आम्ही राजकीय आरोप केले, ते आरोप नव्हते. आणि मला भ्रष्टाचाराबद्दल बोलायला काहीच वाटत नाही, कारण का सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे भारतीय जुमला पार्टी काही बोलू दे, मला नाही त्यांची भीती वाटत. अरे भीत्या पार्टी ब्रह्म, आपल्याला आपण काय केलंच नाही तर आपल्याला कशाला त्यांची भीती. दिल्लीत तर असे बसतात सगळे त्यांचे, ज्यांना इथले सगळे घाबरतात. ते भाषण करतात की जेव्हा जेव्हा काय हिमालयाला गरज पडली तेव्हा इथला सह्याद्री गेला, इथला सह्याद्री फक्त दिल्लीला जातो, तो मुजराच करायला जातो. हसलं पाहिजेत का तुम्हाला लोक. मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, उगाच छत्रपतींचं नाव घेत नाही ना शाहू फुले आंबेडकरचं नाव घेत नाही. मी कृती करून दाखवते, मोडेन त्यांच्या विरोधात पण वाकणार नाही कधी दिल्लीच्या समोरात. हे रेकॉर्ड करून ठेवा. रेकॉर्ड मी का म्हणते रेकॉर्ड, नंतर परत असं तसं नको. शब्दाला माणूस पक्का असला पाहिजे. आज रोज उठताय आणि आरोप करतायत सगळे. करा, जरूर आरोप करा. एक गृहस्थांची तर गंमत झाली, ते गेले होते सगळ्यांना गावभर विचारायला की अरे पुढचा प्रधानमंत्री कोण होणार, तर त्यांनाच सांगितलं राहुल गांधी होणार आहे. हे मी नाही, मी टी व्हीवर बघितलेलं सांगते. मी माझं सगळं भाषण असतं ना ते टी व्हीवर असतं. यांच्यासारखं मी खोटे नाटे भाषणं करत नाही. मी आपलं जे खरं असतं ते बोलते, कारण का मी रामकृष्ण हरिवाली आहे. अभि उसका माझा विठ्ठलाला मला रोज उत्तर द्यावं लागतो, यांच्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे माझा विठ्ठल रागवेल मला, त्याच्यामुळे मी आपलं रोज खरंच बोलते. आता तुम्ही मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे मतदान का द्यायचं, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम करायचा. मगाशी ते SSS बोलले पाटील साहेब, ऐकलं असेल तुम्ही. मी अजून 3 S त्याला लावते. 3 S म्हणजे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा कुणाची करायची, मायबाप जनतेची सेवा करायची, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे. सन्मान कुणाचा करायचा, तर महिलांचा सन्मान करायचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करायचा. आणि स्वाभिमान कुणाला जगायचा, तर या महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हे काम घेऊन आपल्याला कामाला लागायचं आहे. आणि 5 कलमी कार्यक्रम आहे. 5 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर सगळे प्लीज रेकॉर्ड करून ठेवा, कारण का हे करणारे आम्ही 1 वर्षानंतर जेव्हा 60च्या वाढदिवसाला येऊ ना, मुख्यमंत्री येतील महाराष्ट्राचे, तेव्हा हे भाषणातले बरेच बोलतील गोष्टी. पहिली गोष्ट आम्ही करणार की ह्या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हमीभाव तुम्ही म्हणाल तो आणि परवडणाराच मिळणार. तुम्हाला एकही कांदा बाहेर फेकू देणार नाही. पवारसाहेब इतके वर्ष मंत्री होते, कांदा फेकला का कधी? नेव्हर. दुधाला भाव होता की नाही? त्या सगळे ते आपले दिवस आपल्याला परत आणायचे. शिक्षण हे खोके सरकारने जितक्या शाळा बंद करतील, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री सगळ्या शाळा उघडील. दारूची दुकाने वाढवलेली कमी करू आणि सगळ्या शाळा उभी करू. प्रत्येक मूल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उगाच घेत नाही मी, त्यांनी अधिकार दिला आहे. प्रत्येक मूल हे शिकलंच पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि आम्ही प्रत्येक शाळा चालू करू जी महाविकास आघाडीने बंद केलेली आहे. दुसरं आरोग्य. कोविडचे दिवस आठवतात की नाही सगळ्यांना? राजेश टोपे आणि अनिल देशमुखांनी केलेलं काम उभा महाराष्ट्र नाही, देश विसरलेला नाही. त्याच्यामुळे राजेश टोपे तेव्हा जेव्हा कोविड होता तेव्हा लोक गेले नाही, पण जेव्हा आत्ता नांदेडची घटना गेली की नाही, मी गेले होते नांदेडला, 60 लोक गेले. 60. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सातारकर वाईट वाटून घेऊ नका, तुमचा मुलगा आहे म्हणून, पण मी टीका करत नाही, पण खरं बोललं पाहिजे. 12 मुलं गेली. या महिला बसल्या आहेत. आपल्याला सगळ्यात जास्त दुःख आणि सुख कोण देऊ शकतं, तर आपली पोरं देऊ शकतात. 12 मुलं एका रात्रीत गेली होती. आणि ह्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांच्याकडे 1 आणि 2 आहे असं ठरलं आहे त्यांचं. तर जेव्हा मी म्हणणार की उपमुख्यमंत्री 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यांच्याबरोबर त्यांचा फोटोग्राफर असतो ना, तो पण जॅकेट घालतो.
डेप्युटी CM 1. मग मी विचारलं 1 म्हणजे काय रे? ते म्हणले देवेंद्र फडणवीसांचा मी आहे, असं आहे, म्हणून DF1. तर दिल्लीला गेले कशाला? तर पालकमंत्री ठरवायला. प्रायव्हेट प्लेननी दिल्लीला जायला यांना वेळ होतं, पालकमंत्री. पण नांदेडला त्याच विमानी 60 लोक गेले, पण ह्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला जायला वेळ मिळाला नाही. कोणीही त्यांच्यातलं गेले नाही. नागपूरला गेले मला वाटतं डेप्युटी CM 1, पण बाकी कुठे नाही, कोणी कुठे गेलं नाही. ना संभाजीनगरला गेले, ना नांदेडला गेले, कुठेही कोणी गेलं नाही. असं तुम्हाला सरकार पाहिजे का? राजेश टोपे आरोग्यमंत्री असलेलं सरकार पाहिजे? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. या देशात मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की दिल्लीच्या वर्तमानपत्रात सगळ्यात चांगलं कोविडमध्ये काम करणारा मंत्री कोण असेल तर ते माझे बंधू राजेश टोपे होते. हे मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकार म्हणते. त्यानंतर महिला, मी तुम्हाला शब्द देते, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल ना, तुमच्या घरात जेव्हा मुलगी बाहेर जाईल ना, कुठल्याही आईला चिंता वाटणार नाही की माझी मुलगी किती वाजता परत येईल आणि येईल का नाही. कारण का तुम्ही म्हणाल आता कशाच्या जीवावर तुम्ही म्हणणार? आबा होते ना तेव्हा भीती वाटायची का मुली बाहेर जाताना? नाही, तेच दिवस आपल्याला परत आणायचे. आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात नाही, तालुक्यात बचत गटाचं एक दुकान काढू जे हक्काचं तुमचं असेल आणि तुमच्या वस्तू तिथे जातील, बाकी कोणी मधला आदमी नसणार आहे तिथे. हे महिलांसाठी करणार. आणि दुसरी एक गोष्ट, मी मेट्रोच्या विरोधात नाही, पण मेट्रोसाठी हजारो करोडो रुपये या सरकारकडे आहेत, पण माझ्या STसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. मी तुम्हाला शब्द देते की पहिल्या वर्षी पहिल्या महिन्यात 500 बसेस पहिल्या देऊ आणि या राज्यातली ST महामंडळाचा पूर्ण चेहरामोहरा बदलून प्रत्येक महिलेला आणि मुलीला सन्मानाने शाळे आणि कॉलेजला जाता येईल. ही सेवा आपल्याला करायची. मेट्रो नंतर होईल, काय त्या मेट्रोपासून अडत नाही. त्या नागपूरला मेट्रो आहे ना, त्याच्यात वाढदिवस करतात, नाही तर पत्ते खेळतात. बघा TVवरच पाहिले मी, वाढदिवस, फॅशन शो आणि पत्ते हे ते चालतं. करोडो रुपये खर्च केले, काय झालं त्या नागपूरमध्ये? मी मेट्रोच्या विरोधात नाही. आधी मोदक का चपाती भाकरी मला सांगा. मेट्रो म्हणजे मोदक आहे, वर्षातून एकदाच खायचं असतं. पण ST ही तुमची आहे. तुम्हाला आठवतं दादानी दाखवलं होतं ती ST, ती छप्पर फाडलेली, आठवतं का? दादा विरोधी पक्ष नेता असताना दाखवली होती. हा बदल आपल्याला घडवायचा आहे. त्याच्यामुळे 5 कलमी कार्यक्रम, शेती, शिक्षण, आरोग्य, महिला आणि ST यांनी सुरुवात करायची. पहिल्या वर्षात हे सगळं आपल्याला करायचं. आणि म्हणून मी सांगते, मी फक्त त्यांना नावं ठेवायला आलेले नाही, आपण काय करणार हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक विकासाचा पक्ष आहे. आपण नेहमी विकास कामच केले, आपण कधी दुसऱ्या भानगडीत नसतो. आणि हे कारखाने, ते साखर कारखाने म्हणजे एक डोकेदुखी आहे खरं तर. याचं कारण असं की तुमच्याही इथे अडचण आहे. ते एका कारखान्याला काहीतरी 400 कोटी रुपयाचं काहीतरी देणं घेणं आहे असं माझ्या कानावर आले. मी माहिती काढली यायच्या आधी, साधारण थोडा अभ्यास करून मी जाते. मला कळलं आहे की त्या 400 कोटी द्यायचे आहेत, पण अजून त्याला इंग्रजीमध्ये सॉव्हरेन गॅरंटी म्हणतात. मराठीत काय म्हणतात सॉव्हरेन गॅरंटीला? हां, शासकीय थक हमी. शासकीय थक हमी. तर मी या व्यासपीठावरनं त्या कारखान्याला, शिंदे सरकारला मागणी करते की आमचा, म्हणजे माझा नाही, माझा एक पण कारखाना नाही, गैरसमज नसावे, आपला म्हणूया, आपला कुठलाही साखर कारखाना हा जो आहे त्याचं नाव काय? 400 कोटीवाला, हां, किसनवीर कारखान्याला 400 कोटी रुपयाची सॉव्हरेन गॅरंटी ही शिंदे सरकारनी लवकरात लवकर द्यावी आणि तो अडचणीतला कारखाना बाहेर काढा. आणि समजा हा कारखाना त्यांनी लवकरात लवकर काढला नाही अडचणीतून, आंदोलन तुम्ही करा. त्याचं नेतृत्व सुप्रिया सुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने करेल, हे मी सांगणार आहे. कारण की जुमलेबाजी नाही चलेगा. तुम्ही म्हणला होता ना हा कारखाना चालू करणार, 400 कोटी देणार, द्या मग. शब्द त्यांनी दिला आहे, मी नाही. मी असले शब्द देतच नाही. आपला खिसा बघून बोलावं माणसाने. न ते जुमलेबाजी, तुला 500 कोटी, तुला 400 कोटी, तुला 300 कोटी. 1 कोटीमध्ये किती शून्य यांना माहिती नाही, तर 300 आणि 500च्या गप्पा मारतात. आहे की नाही तशी? म्हणजे आता खोक्यांमध्ये, आता पोरींनो खोके माहिती आहेत ना, मला माहितीच नव्हतं खोक्याचा अर्थ काय.
हे जुमलाबाज आल्यापासून कळलं खोके, कारण का जेव्हा खोके 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 म्हणजे 50 खोके दिलेत, 50 खोके ठेवतात कुठे घरामध्ये 50 खोके? मला वाटलं खोक्या म्हणजे खोका, आपल्या लग्नाचा बस्ता असतो ना त्याला खोका असतो, तो खोका. तर मी म्हणले यांना 50 खोके भारतीय जनता पक्षाने दिले, 50 खोके. नंतर मला आपल्या पक्ष सगळे एक होते तेव्हा एकाने बोलवलं, तर इकडे ये. म्हटलं काय? म्हणले खोके खोके काय? तुम्हाला माहिती आहे खोके काय? बघा, महिलांना माहिती नाही. 1 कोटी रुपये म्हणजे 1 खोका, तर 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये. बघा, आमच्या बिचाऱ्या महिलांना माहिती नाही. 50 खोके खोके करतात, त्यांना माहिती पण नाही काय. त्यामुळे 50 खोक्यांचं हे जे सरकार आहे ना, या सरकार महाराष्ट्राला, तुम्ही म्हणता 50 खोके एकदम ओके, माझं म्हणणं आहे 50 खोके इज नॉट ओके. आम्ही काय साबण आहोत का कोणी यावं विकत घ्यावा? बॉस, देर इज नो प्राईस टू अस. विकत घेऊन बघावं त्या भारतीय जनता पक्षाने, हिंमत करावी आहे. असल्या भानगडी माझ्या नादीच ते लागत नाहीत, कारण का त्यांना माहिती आहे की ये इधर नहीं होगा. आणि आईस बीस कुछ भी कर लो, क्या कर लोगे आईस करके? थोडा त्रास द्याल, नोटीस पाठवाल. आमचं तर रोजच चालतं. मी पार्लमेंटमध्ये भाषण केलं की 4 वाजता, तिथे पार्लमेंटमध्ये रेंज नसते, तर बाहेर आल्यावर टिंग टिंग नवऱ्याचा मेसेज असतो, लव्ह लेटर आलं. आता तुम्हाला वाटेल माझ्या नवऱ्याला लव्ह लेटर कोण लिहितंय? दुसरं कोणी लिहित नाही. लव्ह लेटर म्हणजे सदानंदच्या आणि माझं मधलं कोडवर्ड आहे की इन्कम टॅक्सची नोटीस आली. दरवेळीच मी त्यांच्या विरोधात पार्लमेंटमध्ये भाषण केलं की त्याच विषयाची इन्कम टॅक्सची नोटीस संध्याकाळी येते, तीच फाईल सदानंद सुळे पाठवतात. मग थोडे दिवस थंड असतं, परत मी भाषण करते, परत संध्याकाळी लव्ह लेटर येतं, परत ती फाईल जाते. सदानंद म्हणतो मला कंटाळा आला याचा, तू भाषणं तरी बंद कर ना, ते हे सरकार तरी बदल. म्हटलं मी भाषण बंद करणार नाही, हे सरकार बदलायची जबाबदारी मी घेऊ शकते, कारण सत्यमेव जयते. ही लढाई असत्य आणि सत्याच्या विरोधात आहे. एक काळ असा होता, मी त्यांना BJP ओरिजिनल म्हणत होती. माझे सगळ्यांची संबंध चांगले, माझं सेटिंग नाही कोणाची, संबंध चांगले ठेवायचे, कारण का सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आमच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. विरोधक हा शत्रू नसतो, आमची वैचारिक लढाई आहे. माझी वैयक्तिक लढाई कुणाचीही नाही, माझी वैचारिक लढाई. पण तुम्ही उगाच आम्हाला भीती दाखवणार असाल तर घाबरणार नाही. अर्धी पवार आहे आणि अर्धी शिंदे पण आहे, आणि तिथली शिंदे, घाबरणाऱ्या ही शिंदे, ती शिंदे नाही घाबरणाऱ्यांपैकी. आणि मी तुम्हाला सांगते गंमत म्हणून, मी सांगते, माझी आई, माझे वडील तर लढाऊ आहेच, पण माझी आई त्याच्याहून जास्ती लढाऊ आहे. ज्यावेळेस हे सगळं चाललं होतं, मी विचार करत होता काय 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 काय, कारण का शेवटी मी एक महिला आहे. तुम्हाला महिलांचा स्वभाव माहिती असतो. हे पुरुष आजकाल बोलतात, हे बोलतात, ते बोलतात, ते बोलतात, उत्तर आपण पण देऊ शकतो. पण जेव्हा आपल्यावर जबाबदारी असतात, आपलं कुटुंब पक्ष एक ठेवायचा असतो ना, तेव्हा इच्छा असूनही हात रोखून आपण ठेवतात. कारण का घरामध्ये सगळं स्पष्ट बोलतात का महिला? पुरुष बोलतात, पण महिला बोलत नाही. म्हणून आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही हात रोखून बोलतो, कारण का शेवटी एका चौकटीत सुसंस्कृत घरांमध्ये आमचा जन्म झाला आहे. त्याच्यामुळे सगळं खरं बोलायला लागलो तर सगळ्यांनाच अडचण होईल. आणि गप्प बसलो म्हणजे आम्ही वीक नाही आहोत. कारण का एक लक्षात ठेवा की एक महिलांमध्ये एक वेगळा गुण असतो. छोटासा पटकन कोणीतरी बोललं ना तर टचकन त्या महिलेच्या डोळ्यावर पाणी येतं, पण ज्या वेळेस तिच्यावर घात होतो तेव्हा तीच महिला ताकदीने उभी राहते आणि ती कोणाशीही संघर्ष करू शकते. माझं दुर्दैवाने किंवा सुदैवाने तसंच झालं. मी कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात होते, पण राजकारणात साताऱ्याला येऊन सभा घ्यायची वेळच कधी आली नाही. ना शिंदे साहेबांनी मला कधी बोलवलं. हे सगळा बदल झाल्यामुळे आता सगळेच सगळीकडे जाईल. मी कधी यायचेच नाही, कारण का मला वाटायचं हे सगळे बाकीचे बघतायत, आपलं काय काम तिकडे. पण आता मी ठरवलं की हे जे दिल्लीचं अदृश्य शक्ती आहे ना, त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राची ताकद ही कधीतरी दाखवावीच लागेल. आणि मी काही वैयक्तिक त्यांची लढाई नाही आहे माझी. माझा संघर्ष हा फक्त मराठी माणसांसाठी आहे. तुम्ही मराठी माणसांचा अपमान करता, मराठी माणसांच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात घेऊन जाता, नाही चलेगा. हा काय माझा फक्त माझ्या वडिलांचा पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडला असो याच्यासाठी नाही आहे. कुणाला नोटीस पाठवली ही लढाई नाहीच आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या विरोधात आहे. त्यांच्या आपलं सरकार होतं तेव्हा निधी येत नव्हता, दुसऱ्या विचाराचं सरकार आलं, निधी यायला लागला. म्हणजे ह्यांना फक्त ह्यांच्या कंट्रोल मांडणारे लोक आहेत. मराठी माणसं कंट्रोल नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आम्ही लढणार आहोत. आणि साताऱ्यावर जबाबदारी जास्त आहे. यावेळी साताऱ्याला खासदार तर तुम्ही द्यालच, पण आमदार ही द्यायची जबाबदारी ही सातारकरांवर घ्यावी लागणार आहे, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी.
आणि आत्ता जे निवडून आले, जे कोणी आले, झालं गेलं गंगेला व्हायला. पण आजपासून कामाला लागा. मी माझ्या लोकसभेची पूर्ण तयारी केलेली आणि मी काय तिकीट माझ्याकडे नसतं, ते डिपार्टमेंट सगळं साहेब, जयंत पाटील आणि स्थानिक खासदार बिजदार ठरवणार. पण साधारण कुणकुण अशी आहे जी मी ऐकली, भिंती कसं म्हणतात ना, भिंतीला पण कान असतात, तसं काल एकूण जी चर्चा बाळासाहेबांनी सगळे करत होते मीटिंगमध्ये, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा इथला कॅन्डिडेट कोण आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे इलेक्शनची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. ते येतील, पैसे वाटतील, देव जाणे काय काय करतील, त्यांचा काय भरोसा नाही. पण पैशांनी चांगली माणसं विकत घेता येत नाहीत. कर्नाटकात बघितलं ना काय केलं, सगळं केलं. मी कर्नाटकाच्या लोकांचे खरंच कौतुक करते. तुमच्या आता बांधायला बांधायचं आहे, फार लांब नाही कर्नाटका. त्यांनी काय काय केलं असं लोक म्हणतात, पैसे वाटले. होय, मी म्हणत नाही आहे, वर्तमानपत्र टी व्ही म्हणते. परत कोणीतरी माझ्यावर नाराज व्हायचं की सुप्रिया सुळे म्हणतात, असं लोक म्हणतात, टी व्ही म्हणतात. आणि ते 40% सरकार होतं, आपलं तर 50 खोक्यांचं सरकार आहे. म्हणजे हे तर 10 पावलं पुढे आहे ट्रिपल इंजिन सरकार. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जे शशिकांतजी म्हणलेत, लोकसभा पहिली होईल, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं येईलच खासदार निवडून. पण विधानसभेला ही पूर्ण ताकदीने सुसंस्कृत माणसं जी तुमच्या आयुष्यात तुमच्या सुखदुःखात असतील आणि स्वतःची खोकी भरण्यासाठी नसतील, असे लोकप्रतिनिधी निवडणार. हा कुणाचा आहे? हा वारसा कुणाचा आहे? रयत शिक्षण संस्थेचा स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा जिल्हा, हा चव्हाण साहेबांचा जिल्हा. कसं तो आपण विसरू शकतो? आणि आमच्यावर जे संस्कार, म्हणजे मी साताऱ्याला पहिल्यांदा जेव्हा आले ना, तेव्हा मी रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी आले आणि त्याच्यानंतर लक्ष्मण मानेंच्या कार्यक्रमासाठी आले आणि तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, या राजकीय आयुष्याची. त्याच्यामुळे साताऱ्याचं एक वेगळं महत्त्व आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आणि माझा विश्वास आहे की यावेळी जो उत्साह मी सगळा तुमच्यामध्ये बघितला या वाढदिवसाला येताना, त्याच्यामुळे हा वाढदिवस एकूण 50वा आहे. 60वा आपल्याला आणखीन जोरात करायचं. ही जागा आपल्याला पुरणार नाही आहे, कारण का पुढच्या वाढदिवसाला तुम्ही तर आमदार होणारच आहात, पण ही महाविकास आघाडीचा हा मुख्यमंत्र्याची आपल्याला स्वागत करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे बूथ कमिटीची कामं करा. बूथ कमिटी ह्या झाल्याच पाहिजेत. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये प्लीज राहू नका. आणि सगळे कार्यकर्ते आज जे आलेत, घर गाव वाडी, तुम्ही हे करता का? दर पहिल्या रविवारी शनिवारी करता का तो कार्यक्रम जयंतरावनी दिलेला? एक शनिवारी घेता का? एक तास राष्ट्रवादी, तो एक करायचा आहे आपल्याला. जयंत पाटलीला आता आंदोलनं करायची आहेत आपल्याला, तर सगळा प्रोग्राम जयंत पाटलांच्या माध्यमातून येईल. पण मला आनंद वाटतो आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने सातारा जिल्हा हा आदरणीय पवारसाहेबांच्या सुखदुःखात हा कायम त्यांच्यावर राहिला आहे. तुमचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. जेवढा माझा हक्क त्यांच्यावर नाही आहे, त्याच्याहून गुंजभर जास्त हक्क जर पवारसाहेबांचा कुणावर असेल आणि तुमचा त्यांच्यावर असेल, तर हे तुमचं आणि पवारसाहेबांचं नातं आहे. सातारा म्हटलं की त्यांना कुठून काय नवीन ऊर्जा आहे ते देवालाच ठाऊक. आणि तुम्ही जे प्रेम पवारसाहेबांना दिलं आहे आणि हे 60 वर्षाचे हे आपले ऋणानं बंध, हे माझ्याकडूनही कायम जपले जातील हा शब्द मी तुम्हाला देते. आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा शिंदे कुटुंबाला ह्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.